युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत किमती प्रचंड वाढलेल्या असतानाही भारतात मात्र सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात म्हणजेच एप्रिल-फेब्रुवारी 2025-26 मध्ये सोन्याची आयात तब्बल 28.73% वाढून 69 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. सोन्याच्या आयातीत या प्रचंड वाढीचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून व्यापार तूट वाढून 310.60 अब्ज डॉलर्स झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच काळात ही तूट 261.80 अब्ज डॉलर्स इतकी होती. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे चालू खात्यातील तुटीवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर 10 ग्रॅम मागे सुमारे 1,53,800 रुपये अर्थातच सर्व करांसह इतका उच्च स्तरावर आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात स्वित्झर्लंडकडून होणाऱ्या आयातीत 719% अफाट वाढ नोंदवण्यात आली आहे. रिफायनिंग हब असल्याने हा पुरवठा सुरू आहे. चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून दागिन्यांच्या मागणीमुळे ही आयात केली जाते. एकूण आयातीत सोन्याचा वाटा आता 5% पुढे गेलाय. केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयाती संदर्भात मोठा धोरणात्मक बदल केला असून ही आयात आता मुक्त श्रेणीतून काढून मर्यादित श्रेणीत टाकण्यात आली आहे. यामुळे आयातदारांना आता प्रत्येक आयातीसाठी विशेष परवाना अर्थातच लायसन्स घ्यावं लागणार आहे. हे नियम तत्काळ लागू झाले असून कोणतीही सवलत नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय. काही व्यापारी FTAचा वापर करून कमी शुल्कात दागिने आयात करत होते. त्यामुळे भारतीय उत्पादकांना फटका बसत होता. नव्या नियमांमुळे स्वदेशी उद्योगाला चालना मिळणार आहे. अमरावती येथील बाजारपेठेत सुवर्ण अलंकार खरेदीला घेऊन ग्राहकांमध्ये एकच उत्साह दिसून आलाय. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून विवाह इच्छुक युवक-युवती यांच्या समवेत त्यांचे पालक यांच्यासह आप्तेष्ट, हितचिंतक व स्नेहीजनांची सोने खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत आहे. लग्न समारंभ म्हणजे हौस, हट्ट पूर्ण करणारे सोहळे म्हणून ओळखले जातात. त्याचाच परिपाक म्हणून सासरची ताई म्हणजेच नणंदबाई सुद्धा आपल्या चोखंदळतेचा परिचय देत दागिन्यांची निवड व आवड लक्षात घेऊन आपल्या होणाऱ्या भावजाईसाठी सोने खरेदी करताना सर्व प्रकारच्या व्हेरायटीज न्याहाळून पाहत असतानाचं चित्र मात्र संपूर्ण बाजारपेठेत लक्षवेधी ठरल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं आहे. लग्नानंतर आपल्या घरात गृहलक्ष्मीचं आगमन होणार आहे. या आनंदाने कृतकृत्य झालेल्या विहीणबाई सुद्धा सोने खरेदी करताना कुठलीही तडजोड न करता आपल्या येथील लग्न सोहळा सुखावह, हर्षदायी व अविस्मरणीय व्हावा ही भावना जपत यंदा सुवर्ण अलंकार तसेच सौभाग्याचं लेणं, मंगळसूत्रापासून ते नेकलेस असो किंवा बांगड्या तसेच अन्य दागिने खरेदी करून घेताना कुठलीही तडजोड आता करायचीच नाही या संकल्पनेचा पुरस्कार करीत व्यस्त असल्याचं चित्र बाजारपेठेवर एक कटाक्ष टाकला असताना दिसून आलंय.